नमस्कार. स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. माझ्या हातात आळूचे पानं बघून तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय शिकणार आहोत. आज आपण फक्त खुसखुशीत आळूवड्याच नव्हे तर संपूर्ण आळूवडीची थाळी शिकणार आहोत. अगदी पहिल्यांदा करत असाल तरी तुम्हाला आळूवड्या सहज जमतील. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात यांना आळूचे पानं म्हणून ओळखलं जातं. तसेच खानदेशात पोथीचे पानं म्हटलं जातं. तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. इथे मी 8 आळूची पानं घेतलेली आहेत. ही आळूची पानं एखाद्या मोठ्या भांड्यात घेऊन थोडं मीठ टाकून अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. या पानांवर अगदी बारीक सारीक कीटक असण्याची शक्यता असते, म्हणून मी धुताना इथे मिठाचा वापर केलेला आहे. या पानाला मागच्या साईडने जी ब्राऊन कलरची दांडी असते ती सुरीने हळूवारपणे कापून घ्यायची आहे. अगदी पानाच्या मध्यभागी सुद्धा देखील ही दांडी जरा टणक असते, त्यामुळे वड्या करताना पानं फोल्ड करायच्या वेळी या दांडीचा आपल्याला त्रास होतो. त्यामुळे जेवढी शक्य झाली तेवढी सुरीने कट करून घ्या. आणि अजून दुसरी ट्रिक मी तुम्हाला सांगणारच आहे. अशा पद्धतीने पानांच्या मागच्या दांड्या काढून पानं स्वच्छ धुवून एखाद्या गाळणीत किंवा एखाद्या कापडावर ठेवून घ्या आणि पानांना लावण्यासाठी लागणारं पीठ भिजवून घ्या. इथे मी 8 पानांसाठी 1.25 कप बेसनच्या पिठाचा म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे. साधारण वजनाने हे 150 ग्रॅम तरी येईल. तुम्ही थोडं जास्त देखील घेऊ शकता. यात आता 1 टीस्पून अद्रक लसूणची पेस्ट, अर्धा टीस्पून जिरेपूड, तुम्ही अख्खं जिरं देखील घालू शकतात, अर्धा टीस्पून ओवा, 2 टीस्पून पांढरी तीळ, तीळ तर घातलीच पाहिजे, 1.5 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, तुम्ही जरा तिखट देखील घालू शकता, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून घरातीलच गरम मसाला, 1.5 टीस्पून चिंचेचा कोळ घेतला आहे, तसेच 2 टीस्पून गूळ घेतला आहे आणि चवीपुरते मीठ घालून थोडी कापलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. हे सर्व जिन्नस घातल्यामुळे आळूवडीची चव तर नक्कीच वाढणार आहे. पाणी टाकून जरा दाटसर कन्सिस्टन्सी असलेलं पीठ भिजवून घ्या. पाणी हळूवारपणे टाका. 2-3 वेळा हळूहळू टाकलं तरी चालेल, कारण पिठाच्या दाटसरपणाची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित असली म्हणजे आळूवडीची बाइंडिंग अगदी परफेक्ट येते. अशा पद्धतीने जरा दाटसर कन्सिस्टन्सी असलेलं पीठ भिजवून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता एखादा मोठा ताट किंवा परात उलट्या दिशेने ठेवा किंवा तुम्ही पोळपाटचा देखील वापर करू शकतात. त्यावर आळूचं पान ठेवून ते सरळ लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. पानाला ज्या ब्राऊन कलरच्या शिरा असतात त्या लाटल्यामुळे अगदी सहज नरम होतात, चपट्या पडतात. ही दुसरी खास ट्रिक इथे लक्षात ठेवा. बरेच जण पानाच्या या कडक शिरा तशाच राहू देतात आणि त्यामुळे पानं व्यवस्थित फोल्ड होत नाही किंवा फोल्ड करताना ते लीक होतात, मध्येच जरा फाटतात. ह्या चुका टाळल्या तर आळूवड्या अगदी व्यवस्थित येतील. आता ताटावर सर्वात मोठं पान उलटं ठेवून व्यवस्थित पीठ लावून घ्या. पिठाचा लेअर अगदी दाटसर देखील ठेवू नका, म्हणजे आळूवड्या मग खुसखुशीत होत नाहीत. पीठ लावलेल्या या पानावर दुसरं पान देखील उलटच पण अपोजिट डायरेक्शनने ठेवा आणि त्याला देखील अगदी सर्वत्र व्यवस्थित पीठ लावून घ्या. अशा पद्धतीने 4 पानांचा लेअर मी तयार करून घेतलेला आहे. आता ही पानं फोल्ड करून घ्यायची आहेत. अशा पद्धतीने दोघं काठांच्या साईड फोल्ड करून घ्या, म्हणजे रेक्टँग्युलर असा शेप तयार होईल. आता या फोल्ड केलेल्या काठांना थोडं थोडं पीठ लावून एकाच दिशेने फोल्ड करत राहा. अशा पद्धतीने 4 पानांचा फोल्ड मी इथे तयार करून घेतलेला आहे. उरलेल्या 4 पानांचा देखील फोल्ड अशाच पद्धतीने तयार करून घेते. बाजूला गॅसवर पाणी तापवण्यासाठी ठेवलं आहे. त्यात लिंबूची फोड देखील घातली आहे, त्यामुळे कढई अजिबात खराब होत नाही. त्यावर तेलाचा बोट लावलेली गाळणी मी ठेवून घेतली आहे. त्यात आता आळूच्या पानांचे हे फोल्ड मी ठेवून घेते आणि झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर 15 ते 17 मिनिटं वाफवून घेते.
आळूची पानं वाफेपर्यंत भाजीसाठी वाटण तयार करून घेते। त्यासाठी 2 कांदे मी इथे घेतले आहेत, पाव वाटी किसलेलं खोबरं, अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर, अर्धा टीस्पून जिरं आणि 2 तेजपान घेतले आहेत। कांदा आणि खोबरं तुम्ही भाजून देखील घेऊ शकतात, पण मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा रस्सा करायला शिकवणार आहे। पाण्याचा वापर न करता किंवा लागलंच तर थोडं पाणी वापरून वाटण तयार करून घ्या। आता गॅसवर कढई किंवा पातेली ठेवून रस्सा तयार करून घ्या। त्यासाठी आपल्या आवडीनुसार तेल टाकून घ्या। तेल तापलं की त्यात फोडणीसाठी चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद तसेच रोजच्या वापरातील मसाला टाकून घ्या। मी 1 टेबलस्पून म्हणजेच मोठा चमचा भरून मसाल्याचा वापर इथे केलेला आहे। तुम्ही रस्सा किती बनवणार आहात त्यानुसार मसाल्याचा वापर करायचा आहे। मसाला टाकताना गॅसची फ्लेम आवर्जून बंद करून घ्या आणि मग त्यात वाटण टाकून परत गॅसची फ्लेम ऑन करून घ्या। वाटणाला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत अधूनमधून चाळत मीडियम फ्लेमवर परतवून घ्या। वाटण व्यवस्थित परतवून झालं की त्यात वाटणाचंच पाणी टाकून घ्या आणि 2 मिनिटं परत हे वाटण शिजू द्या। 2 मिनिटांनंतर त्यात पाणी टाका। रस्स्याची कन्सिस्टन्सी आपल्या आवडीनुसार चेक करून पाण्याचा वापर करायचा आहे। गॅसची फ्लेम लो करून घ्या। अर्धं झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं हा रस्सा शिजू द्या। तेवढ्या वेळात आळूची पानं वाफून अगदी व्यवस्थित शिजलेली आहेत। गॅस बंद करून बाजूला काढून घेते। कढई देखील लिंबूमुळे अजिबात खराब झालेली नाही। आळूची पानं थंड होतील आणि रस्सा शिजेल तेवढ्यात मी रवा म्हणजे शिरा तयार करून घेते। अर्धा कप रव्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चमचे तूप मी इथे घेतलेला आहे। रवा छान मीडियम फ्लेमवर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। मला जरा तूप कमी वाटलं म्हणून अर्धा चमचा तूप मी अजून टाकून घेतला आहे। तुपाचं प्रमाण परफेक्ट असलं म्हणजे रवा अगदी व्यवस्थित येतो। रवा लालसर भाजून झाल्यानंतर त्यात थोडा सुकामेवा देखील मी टाकून घेतला आहे। आता यात ज्या कपाने रवा घेतला होता त्याच कपाच्या मापाने 1.5 कप दूध मी टाकून घेतलं आहे। दूध टाकताना गॅस बंद करून घ्या किंवा लो फ्लेम केली तरी चालेल। तसेच 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी वाटलं तर अजून थोडं टाकू शकतात। शिरा कितपत घट्ट यायला हवा त्यानुसार पाण्याचा आणि दुधाचा वापर करायचा आहे। मला गरज वाटली म्हणून मी अर्धा कप पाणी अजून टाकून घेतलं आहे। छान तूप सुटेपर्यंत आता हा शिरा मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतवून घ्या। ज्या कपाच्या मापाने रवा घ्याल त्याच कपाच्या मापाने थोडी कमी साखर घाला, म्हणजे शिरा खूप गोड होत नाही। तसेच थोडी वेलची पूड देखील टाकून घ्या। साखर घातल्यानंतर 2 ते 3 मिनिटं शिरा व्यवस्थित परतवून घ्या। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेला शिरा इथे तयार झालेला आहे। तुपाचं प्रमाण योग्य असल्यामुळे तो पॅनला देखील अजिबात चिटकलेला नाही। तेवढ्या वेळात रस्सा देखील अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। रस्स्याची कन्सिस्टन्सी देखील अगदी परफेक्ट आलेली आहे। आळू वड्या करतानाच थोडं पीठ उरलं असेल तर त्याचे डबूक वडे तुम्ही अशा पद्धतीने या रस्स्यात सोडू शकतात। त्यामुळे रस्स्याची चव अजून वाढते। थोडी कोथिंबीर देखील टाकून घ्या। माझ्याकडून चुकून मीठ टाकायचं राहिलं होतं म्हणून चवीपुरतं मीठ देखील मी टाकून घेतलं आहे। रस्सा आता झाकून ठेवते आणि तोपर्यंत मी चपात्या करून घेते। तसेच बाजूला भात देखील मी लावून घेतलेला आहे। चपाती भाजताना गॅसची फ्लेम नेहमी मीडियम हायच ठेवावी, म्हणजे चपाती अगदी व्यवस्थित भाजली जाते आणि कणिक अगदी मऊ मळलेली असेल तर चपाती छान मऊसर येते। आळूच्या पानांचे वाफवलेले फोल्ड अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत। गाळणीला देखील अजिबात चिटकलेले नाहीत, तुम्ही इथे बघू शकतात। आवडीनुसार जाड किंवा बारीक आळू वड्या कट करून घ्या। अगदी छान परफेक्ट अशी आळूवडी इथे आलेली आहे।
तसेच कापताना अजिबात चुरा देखील झालेला नाही, तुम्ही इथे बघू शकतात. आळूवड्या तुम्ही डीप फ्राय देखील करू शकतात. मी इथे फक्त 2 चमचे तेलाचा वापर करूनच फ्राय करणार आहे. अगदी लो ऑइल असलेल्या आळूवड्या खायच्या असतील तर अशा पद्धतीने फ्राय पॅनमध्ये किंवा एखाद्या पसरट भांड्यात थोडंसं तेल टाकून आळूवड्या ठेवून घ्या. फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. 2 मिनिटं एक बाजू फ्राय झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने फ्राय होण्यासाठी परतवून घ्या. दुसऱ्या बाजूने देखील 2 मिनिटं फ्राय होऊ द्या. 2 मिनिटांनंतर मी इथे दुसरी बाजू देखील परतवून घेत आहे, तुम्ही इथे बघू शकतात. गॅस बंद करून घेतलेला आहे. अळूवडी अगदी परफेक्ट फ्राय झालेली आहे. अगदी कमी तेलात अगदी सुरेख कलर असलेली अळूवडी इथे आलेली आहे. सो अळूवडी करताना या सर्व टिप्स फॉलो करा. अगदी झटपट सर्व स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे. स्वयंपाक करताना योग्य सिक्वेन्स ठेवली म्हणजे स्वयंपाक हा झटपट होतो. सध्या श्रावण महिना सुरू आहे आणि सोमवारी जवळजवळ सर्वांचाच उपवास असतो. तर उपवास सोडवण्यासाठी तुम्ही आळूवडीची अशा पद्धतीने थाळी तयार करू शकतात. खुसखुशीत झालेल्या या आळूवड्या तिखट रस्स्यात टाकून खाऊनच बघा. सोबत गोड शिरा आहेच, तुमच्या तोंडाला चव येईलच. खानदेशात आळूवडीची म्हणजेच पोथीच्या पानांची भाजी अशा पद्धतीने केली जाते. तुम्ही देखील उपवास सोडवण्यासाठी ही थाळी करून बघा. तुम्हाला आवडेलच याची मला खात्री आहे. तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. तसेच लाईक करून माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात राहा.